विधान भवनामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणाऱ्या पत्रकारांना धक्काबुक्की झालेली आहे आणि आज सकाळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यावरती जे आंदोलन केलं त्यानंतरचे हे सगळे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत। पोलिसांकडून वारंवार अशा पद्धतीनं धक्काबुक्की केली जाते आणि त्यामुळे आपण पाहतोय की आता जे पत्रकार आहेत मराठी मीडियातले असू द्या, हिंदी मीडियातले असू द्या, इंग्लिश मीडियातले असू द्या, सगळ्यांनी या ठिकाणी धरणं दिलेलं आहे। विधिमंडळाची लोक का पोलीस? मारलं मी बोलतो आता कॅमेरा बंद आंदोलन केले, कोणी वाईट घेणार नाही, आम्हाला परमनंट सोल्युशन पाहिजे, सांगा तुम्ही रस्त्यावर उभं आम्ही तयार आहोत। कारण काहीच होत नाही, दरवेळेला कुठलाही कॉन्स्टेबल आम्हाला म्हणतोय बुमर, म्हणजे काय अर्थ झाला आमच्या मूर्ख? त्याच्या 3 पट शिकलेली पोरं आहेत कॅमेरामन माझी, आणि त्या अधिकाऱ्याला त्वरित कारवाई करा, त्याच्याकडनं बदली करा, त्याला तिकडनं काही काळासाठी निलंबित करा। मी विधानसभा अध्यक्षांकडे आता बोलतो, हा विषय त्यांच्याशी चर्चा करतो आणि आपण त्यातला मार्ग काढू। तुम्हाला कोणीही काय कोणालाच मानवी वागणूक देताच कामा नये आणि त्याच विषयावर आम्ही बोलतो। आणि इकडे बाईट घेतो, आमदारांची काम सरकारचा विषय जातो, असा एक कल आहे। मी बोलतो, मी लगेच होतो अध्यक्षांबरोबर। तर ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि आता पत्रकारांना विधान भवनामध्ये धरणं आंदोलन द्यावं लागतंय त्यांच्या मूलभूत अधिकारांसाठी। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। सगळ्या चॅनलचे पत्रकार जे आहेत ते आता या ठिकाणी आंदोलन करतायत आणि घोषणाबाजी करतायत। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। कोणाला काही कव्हरेज करतील अशा प्रकारे सगळे ढकलत होते, खूप वाईट पद्धतीने कव्हरेज करू नका। विधान भवनाला मारले आणि साहेब वरती पोलिसांनी उघडपणे धमकी दिलेली आहे, अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे, पोलिसांच्या विरोधात आमचं आंदोलन आहे, पोलिसांनी उघडपणे मीडियाला धमकी दिली। म्हणून आता मुख्यमंत्री आणि आपले विधानसभेचे अध्यक्ष यांच्याशी आम्ही बोलतो आणि त्यांच्याकडे तुमच्या भावना ज्या आहेत या भावना योग्य आहेत, त्या प्रकारे असं व्हायला नको। शेवटी हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। तुम्ही एवढी मेहनत करून सगळ्या गोष्टी बातम्या लोकांपर्यंत पोहोचवता, अन्यायाला वाचा फोडता, लोकांना न्याय मिळून तुमच्यामुळे मिळतो। त्यामुळे तसा बघा पोलिसांना न्याय मिळवून देणारा हा इकडे बसलेला आहे आणि तर आपण अध्यक्षांनी विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतो, मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि याच्यातून आपण मार्ग काढूया। निलंबित करा। दुसरा विषय असा आहे की ते फुटेज मध्ये आला असेल ना, आम्ही दाखवतो, मला कोण धमकी दिली? सर, पत्रकारांना धमकी देतात, हे काय? पत्रकारांना धमकी द्यायलाच नाही पाहिजे। बरोबर नाही हे शिंदे साहेब नाही याच्या झालं असं की विरोधक सत्ताधारी आंदोलन करत होते, आमने सामने होते। आता मीडियासाठी ही गोष्ट महत्वाची आहे। महिला पत्रकार त्याच्यामध्ये होत्या, महिला पत्रकारांना सुद्धा खूप जास्ती मोठ्या प्रमाणात धमकी झाली आणि सर जर समोर मंत्री आहेत, आमदार आहेत, ते स्वतः बोलतायत तर आम्ही आमचं काम करणार आहोत। सर एक रिक्वेस्ट होती, ही बाब आम्ही गांभीर्याने
अध्यक्षांपर्यंत अध्यक्षांना पोहोचवा. ऐका सर तोपर्यंत आम्ही इथेच आहोत. कारण त्याच्यावर सर 3 वेळा बैठका झाल्या बाई, 3 वेळा बैठका झाल्या. मला स्वतःला ह्युमिलेट करता येते. मला धमकी दिली बघून घेईल म्हणून बाई. अरे बाबा, आम्ही बैठकीला धमकी देणाऱ्या माणसावर कारवाई होईल. आपण ते अध्यक्षांशी बोलतो मी. आता तुम्ही, माझी विनंती आहे तुम्हाला, मग तुम्हाला आता समजा न्याय मिळाला नाही तर तुम्ही परत आहे ना आंदोलन करायला. निर्णय एकदा होऊन गेला. खूप वाईट पद्धतीने आणि त्या अधिकाऱ्याला बैठकीला बोलवलं जाऊ. बैठक बोलावी. त्यांना पण बोलवतो. कॅमेरा समोर इथले जे प्रमुख अधिकारी जे आहेत ना, प्रमुख, त्यांनाही बोलवायला लावतो मी. नाही, ज्यांनी धमकी दिली त्यालाही त्याच्यावरती कारवाई झाली त्यांना फक्त एकच मारू नका ना, पत्रकारांना अडवायचं. भरत शेठ गोगावले बोलत होते. एवढी मदत बोलायचं नाही म्हणून की मंत्री बोलणार आणि मीडिया बाईट घेणार नाही, तर असं होऊच शकत नाही. मग आम्हाला पर्यायच नाही ना. नाही, तुमचा पर्याय, तुमचा आवाज कोणी दाबू शकत नाही. लोक, तुम्ही सगळ्यांचा दाबू शकता. आम्हाला मान्य आहे ना. तुम्ही सगळ्यांचा आवाज 3 वेळा बैठका झाल्या. काही होत नाही. बाई, तुम्ही मनावरती घ्या. बरं, मी सिरियसली घेतलंय. चला या, उठा सगळे. आम्ही 10 मिनिटं आहे. त्यांना लोकांना लाईनीवरती नाही येणार पोलिसवाले. आम्ही 10 मिनिटं बसतो. तुम्ही अध्यक्षांकडे जा. आम्ही बैठकीला आम्ही पदाधिकारी आहेत. ऐका ना भाई, रिक्वेस्ट आहे, माझी वैयक्तिक रिक्वेस्ट आहे भाई. अरे आता नको. कारण काही शेवटी आन्सरेबल सगळ्यांना उदय, बोलतो त्यांच्याशी. भाई 5 मिनिटात मेसेज आहे प्लीज. सगळे पुन्हा तिकडे सभागृहात बसले ते. डीसीपी स्वतः मागे डीसीपी साहेब स्वतः बोलतो मागे. ना, डीसीपी आहेत ना. चला आता हे जे कोणी त्या अधिकाऱ्याला निलंबित ज्यांनी काय म्हणाला बघून घेईन वगैरे, पहिल्या दिवस त्याला आपल्याला हे त्या अधिकाऱ्यांनी धमकी दिली. मला स्वतःला बघून घेईन त्याला निलंबित करा. धमकी दिली. पोलिसांनी धमकी दिली. मी बघतो, मी स्वतः कारवाई करतो. मी बाहेर होतो गेटला. पोलिसांचं त्यांनी असं सांगितलं की तुमच्या इकडे काहीच चालणार नाही, आम्ही तुम्ही बघून घेऊ. त्याला बोलवा इथे. त्या अधिकाऱ्याला बोलवा सिव्हिलमध्ये. अरे थांब नाही सर, पुराव्याप्रमाणे कारवाई करून टाका. ए बाबा, त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या अंडर आहेत ते लोक. तर जो ज्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला धमकी दिलेली आहे त्याच्यावर ते कारवाई करताय. अरे हो, पोलीस शिवाय देतो, धमकी देतो आणि विधान भवन सार्वभौम असतं. आमदारांनी याच्याशिवाय कोणाची चालत नाही. 15 दिवस ते नव्हते. आज हे सगळं झालेलं आहे. सर इकडे दाखवतो. जागेवरती निर्णय घ्या. नाही तर आम्ही उठणार नाही. तुम्ही थांबा. बरं थांबा तुम्ही आता. पत्रकारांवर मुख्य दाखवणाऱ्या पोलिसांचा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.